नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामधील धानोरा या गावामध्ये आहे। या ठिकाणची संस्कृती खूप मोठी आहे आणि खूप छान उपक्रम या गावकऱ्यांच्या वतीने घेण्यात येत आहेत। आपण आहोत सध्याच्याला या धानोरा गावातील मुख्य हनुमान मंदिर। या हनुमान मंदिराचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आज मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा टाकलेलं आहे की मंदिर जरी एक असेल तरी या मंदिरामध्ये 2 हनुमान मूर्त्या आहेत आणि या अनुषंगानं या ठिकाणी गेल्या 14 वर्षापासून या ठिकाणी पारायण चालते, या सप्ताह चालतो। खूप छान असा कार्यक्रम होतो। आम्ही गेल्या 2 ते 3 तासापासून या ठिकाणी खूप छान अनुभव घेतलेले आहेत। आपण आपल्यासोबत आहेत गावातील प्रतिष्ठित नागरिक, बालकलाकार आहेत, काही कलाकार आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, पत्रकार बांधव आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत। खूप छान असा या ठिकाणचा परिसर आहे आणि गावातील लोकसुद्धा खूप छान आहेत। या ठिकाणी महिला मंडळांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला होता। आपण जाणून घेऊया गावकऱ्यांच्या वतीनं की या ठिकाणी जे उपक्रम घेण्यात येत आहेत ते कशा पद्धतीने घेतले जातात, का घेतले जातात, महत्त्वाचा विषय। आणि या माध्यमातून आपण तरुणांना व इतर गावकरी मंडळींना काय आव्हान करणार आहेत। आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ शिक्षक सर। सर्व गावकऱ्यांचं माझ्या वतीने आमच्या चॅनलमध्ये खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि स्वागत करतो। आपण काय प्रतिक्रिया द्याल? आता हे आमचं जे गाव आहे धानोरा भोगाव, आता त्या ठिकाणी सर्व समाजाची माणसं मिळून आता तुम्ही जो अखंड हरिनाम सप्ताह आहे, आज 14 वर्षे झाली या सप्ताह सुरुवात होऊन। कारण अगोदरच्या परिसरामध्ये जवळजवळ 50 पर्यंत आमचंच गाव असं हे होतं, त्या गावामध्ये सप्ताह नव्हता। मग गावकऱ्यांनी ठरवलं आपल्या गावामध्ये सप्ताह व्हायला पाहिजे। कारण या सप्ताहामधून या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील सर्व गावकरी मंडळी, पाहुणे मंडळी सर्व या ठिकाणी येतात। 7 दिवस या ठिकाणी आमची सेवा करतात जशी जमल तशी। आणि सर्व परिसरातील, आता आमचंच गाव म्हणून नाही तर परिसरातील आजूबाजूचे पंचकृषीतील सर्व भजनी मंडळी आहेत, काही गावकरी मंडळीत आम्हाला सहकार्य करतात। कारण एकट्या दुकट्याचं एवढं मोठं हे करणं काम नाही आणि सर्वांच्या सहकार्याने हे 14 वर्ष झाले अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आमच्या गावामध्ये चालू आहे। गेल्या 14 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। खूप साऱ्या शुभेच्छा त्याबद्दल। सर, हा सप्ताह पार पाडण्यासाठी काय नियोजन आणि कशा पद्धतीचं केलं जातं? त्याचं नियोजन असं करावं लागतं, प्रत्येक जे विभाग असतात तिकडं स्वयंपाक करण्याचा विभाग असो, पाण्याचा विभाग असो, लाईट विभाग असो, हे साऊंड सिस्टीम चालण्याचा विभाग असो, ज्याचे त्याचे विभाग निवडल्या जातात आणि त्याच्यावर एक प्रमुख नेमल्या जाते आणि ते प्रमुखानं ते सगळं व्यवस्थितपणे कार्यक्रम करायचं असतं। कार्यक्रमाच्या अगोदरपासून किती दिवसानं नियोजन करण्यासाठी? 15-20 दिवसांना अगोदर आम्हाला ते नियोजन करावं लागते। सगळे गावकरी एकत्रित बोलावं लागतात। बोलल्याच्यानंतर सगळ्याच्या सहमतानं, सगळ्याच्या सहकार्यानं जे काही गावामध्ये वर्गणी जमा करायची असते ती मग घराहून म्हणा, शेतीहून जशी शेती असेल तसे वर्गणी लोक मंदिरावर आणून देतात। पंचक्रोशीतील भक्त मंडळींकडून काही मदत होते? मागितल्या जात नाही, कुणं सोयीच्छेनं दिली तर स्वीकारल्या जाते। तर आपलं स्वतःचं गाव सोडून तुमचं बाहेर गावातील तरुण मंडळी काही मदतीस येतात का? मदत देतात ना। कुठं असं सप्त्याला मध्ये गेले, कीर्तन ऐकायला जरी गेले, भजनाला जरी नाही गेले, कीर्तन ऐकायला जरी गेले तर त्या ठिकाणी देऊन येतात। जे आपली जशी ऐपत असेल त्यानुसार ते 100 असो, 200 असो, 500, कोणी 1000 देते, कोणी 2000 बी देऊन येते। आपण पाहिलं या ठिकाणी की पंचक्रोशीतील भक्तगणसुद्धा या ठिकाणी खूप छान अशी मदत करतात। आता शेवटचा आणि महत्त्वाचा टप्प्यामध्ये आहोत आपण। या ठिकाणी तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, जे तरुण आज संस्कृतीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे किंवा दूर होत आहे। अशा तरुणांना आपण काय आव्हान करणार? गेली 14 वर्षे धानोरा गावामध्ये सप्ताह होतो आणि सप्त्याचं एक माध्यमच आहे। खरं तर सप्त्याची आज का गरज आहे? अन्न कोणाला मिळत नाही, अन्न सगळ्याला मिळतं आहे। खरं तर अन्नाची आज तेवढी गरज भासत नाही, कारण अन्नाचा तुटवडा नाही, खरंच संस्काराची गरज आहे आजच्या तरुणाला। आजचा तरुण हा एकदम व्यसनाधीन झालेला आहे, ज्यामध्ये की दारू असो, जुगार असो, मटका असो, भरकट चाललेला आहे, मोबाईलमध्ये गुंग आहे। आणि मग अशा आजच्या तरुणाला कुठंतरी संप्रदायाची जोड लागावी आणि संप्रदायाच्या माध्यमातून त्याच्या मनावर चांगले संस्कार व्हावेत आणि त्याची पुढील पिढी एक सुखा समाधानानं जगावी। कारण बघा, आता धावपळीच्या युगामध्ये कोणी कोणाकडे बोलायला भेटायला वेळ राहिला नाही। प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक तरुण हा डोकं खाली मोबाईलमध्ये घालून
बघत आहे, स्वतःचं जीवन त्याच्यामध्येच अर्पित करत आहे. हा जे सप्ताहाच्या माध्यमातून एकत्र सर्व गावाचे तरुण येतात, गावकरी येतात, म्हातारे येतात, सगळं लहान थोर सर्व येतात आणि एक 8 दिवस या ठिकाणी आमच्या गावामध्ये आळंदी पंढरपूरसारखं अनुभवायला मिळतं आम्हाला. मग तरुण वर्गाला एवढं सांगणं आहे की बाबा सप्ते जे आपण करतो, सप्तेच्या माध्यमातून दरवर्षी कमीत कमी 10 तरुण माळकरी झालेच पाहिजे. का बघा तुम्ही, ही माळ सर मी आता घातली, म्हणजे या माळेला घालून फक्त 2 महिने झाले. ज्यावेळेस मला कळालं जीवन की मांस खाणं म्हणजे आपल्या शरीरासाठी किती घातक आहे, हे ज्यावेळेस मला कळालं त्यावेळेस मी स्वतः माळ घातली. आणि अशाच 10 तरुणांना मी या सप्त्यापर्यंत तयार केले. तो सुद्धा तिकडं दाखवा, त्याने सुद्धा माळ घातली. त्याला कळालं की मांस खाणं म्हणजे कोंबडीच्या पिल्लाला एक इंजेक्शन देऊन त्याला मोठं करून तेच मांस आजच्या तरुणाला खायला मिळत आहे. पौष्टिक अन्न तर त्याच्यातून काही मिळत नाही. मग ते न खाण्यापेक्षा तुमच्याकडे खायला माळकरी म्हणून शेंगदाणे आहेत, बदाम आहेत, काजू आहेत, तुम्ही इतर वटाणे, फुटाणे, बऱ्याच प्रकारच्या अशा तुम्ही पालेभाज्या खाऊ शकता. म्हणून सप्तेच्या माध्यमातून कमीत कमी 10 माळकरी तरी दरवर्षी आपल्या गावामध्ये झालेले आहेत. हे मी या युवानांना संदेश देऊ शकतो. का तर माळकरी झाल्याच्या नंतर तुमच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलेल, तुमचं वागणं बदलेल, तुमचं बोलणं बदलेल आणि तुमची जी वाईट पद्धतीने जी चाल रूढ आहे, वाईट मार्गाला जाण्याचा तुमचा जो रस्ता आहे तो त्या ठिकाणी थांबला जाईल आणि तुम्ही या भगवंताच्या चरणी लीन व्हाल, तुम्ही संताच्या मार्गाला लागसाल, एवढंच सांगू शकतो मी. खूप छान असा उपक्रम आणि खूप छान असा संदेश देण्यात आलेला आहे. मी खरंच पुन्हा कौतुक करतो. आणि ज्या तरुणांनी माळ घातलेली, ज्यांनी व्यसन सोडलेलं आहे, अशा तरुणांचं मी भाग्यशेष वार्ता या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून स्वागत करतो, शुभेच्छा देतो. कॅमेरामन पारटकरसह मी आनंद शिंगारे, नांदेड अर्धापूर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.